स्वागत आहे तुमचं ध्येय अकॅडमी मध्ये। आज आपण गणित हा विषय बघणार आहोत। तर गणितामध्ये आपण कोणता घटक बघणार आहोत तर बघा हातच्याची बेरीज। तर हातच्याची बेरीज कशी करायची काही मुलांना खूप अवघड वाटतं, पण सगळ्यात सोपा घटक हा आहे की फक्त बेरीज करायची असते, दुसरं काही नाही। मग हातच्याची बेरीज म्हणजे काय तर जेव्हा दोन संख्यांची बेरीज करताना एकक किंवा दशक स्तंभामध्ये 10 किंवा 10 पेक्षा जास्त संख्या येते तेव्हा ती संख्या पुढच्या स्थानात हातचा म्हणून जोडली जाते, यालाच हातच्याची बेरीज म्हणतात। हातच्याची बेरीज म्हणजे काय समजलं, म्हणजेच हातचा देणे। आता इथं एकक, दशक आणि शतक असे 3 कॉलम आहेत। एककाच्या घरामध्ये 9 लिहिलेलं आहे, त्याच्याच खाली 1, दशकाच्या घरात 6, 4, शतकाच्या घरात 3 आणि 2। एककाच्या घरामध्ये 9 म्हणजे 1 ते 9 जे अंक असतात ते सगळे काय असतात एकक, आणि 10च्या पुढून जे काही अंक असतील ते सगळे काय असतात दशक, आणि 100च्या पुढून जे अंक असतात ते सगळे काय असतात शतक। म्हणजेच आता एककाच्या घरामध्ये आपण हातच्याची बेरीज बघूया। 9 आता इथं कशाचं चिन्ह दिले, चिन्ह सुद्धा बघायचं की चिन्ह कशाचं आहे, म्हणजे काय करायचं आपल्याला प्लसचं चिन्ह आहे बरोबर, म्हणजे आपल्याला काय करायचे आहे बेरीज। बेरीज म्हणजेच काय मिळवणे। 9 अधिक 1, आता 9 आणि 1 किती होतं बरं, 9च्या नंतर पुढचा अंक 10, 10 ला आपण इथं काय लिहायचं 0, आणि दशकाच्या घरामध्ये काय लिहायचंय आपल्याला 1 लिहायचंय, आणि 1 लिहिल्यानंतर याला काय करायचंय आपण गोल, म्हणजे आपण काय केलेलं आहे त्या घरामध्ये हातचा दिलेला आहे। जर आपण गोल नाही केलं तर आपल्या लक्षात येणार नाही की आपण हातचा दिलाय का नाही दिलाय बरोबर। त्यासाठी ही सोपी पद्धत आहे की त्याला गोल करून ठेवायचं। आता दशकाच्या घरामध्ये बघा 2च व्यक्ती होते, 6 आणि 4 हा 2च अंक होते, पण एककाच्या घरातला 1 इकडं आला बरोबर, म्हणजे दशकाच्या घरामध्ये 1 माणूस जास्त झालाय। मग आपल्याला हे सगळे माणसं मोजायचे आहेत की दशकाच्या घरामध्ये एकूण किती माणसं राहायला आले बघा, 4, 6 किती झाले, 6च्या पुढून 4 घरं मोजायचे, 6 नंतर 7, 8, 9 आणि 10, 10 झाले हे, आणि वरती जो आलेला पाहुणा आहे तो किती नंबरचा झाला 11, म्हणजे 10 ने किती झाले 11, 11ला आपण काय लिहायचं इथं 1, आणि हातचा 1, हातचा कुणाच्या घरात दिलाय आपण शतकाच्या घरात दिलाय बरोबर। आता शतकच्या घरामध्ये किती माणसं आहेत ते सगळे मोजून आपल्याला त्याच्या घरामध्ये त्या माणसांची संख्या लिहायची बरोबर। बघा 3 अधिक 2, 3च्या पुढं 2च घर मोजायची, 4, 5, आणि वरचा एक अंक जो दशकाच्या घरातून आलेला आहे तो त्याला पण आपल्याला अगोदर गोल करायचे आणि नंतर मोजायचे, 3 अधिक 2 5, आणि 5 आणि 1 किती झाले 6। आलं लक्षात उत्तर, हे झालं हातच्याचं गणित। हातचा म्हणजेच या घरातून शेजारच्या घरामध्ये जाणे बरोबर, आणि मग अशा प्रकारे त्याच्या घरामध्ये मग किती माणसं जमा आहेत त्यांची बेरीज करायची आणि ते उत्तर लिहायचंय, सगळ्यात सोपा घटक। आता त्याच प्रकारे पुढचं एक उदाहरण बघूया आपण, हे उदाहरण बघूया 9 अधिक 2 बरोबर। आता 9 मध्ये 2 मिळवायचे आपल्याला, कारण बेरजेचे चिन्ह आहे, 9च्या पुढून 2 घरं मोजायचे, 9 नंतर 10, 11, 11ला आपण परत 1 लिहिला आणि 1 दशकाच्या घरात दिला, त्याला गोल केलं। आता दशकाच्या घरामध्ये एक माणूस वाढलेला आहे, म्हणजे टोटल किती झाले ते मोजायचे, 6 आणि 8 बघा, 6 आणि 8, मग काही जण काय करतात रेषा मारत बसतात, रेषा मारत बसलं की वेळ जास्त जाणार, तेवढा वेळ नसतो आपल्याला। मग शॉर्ट ट्रिक काय आपली की 8 आणि 6 मोजायचे आपल्याला बरोबर, एक तर 8 पासून सुरुवात करा नाही तर 6 पासून सुरुवात करा। मग आपण 8 पासून सुरुवात करूया, कारण 6 हे कमी येत अंक, लगेच आपल्याला हातावर सुद्धा बोटांवर सुद्धा मोजता येतं। मग 8च्या नंतर आपल्याला किती काढायचे 6, 6 काढलेले आहेत आपण, आणि 8 आपल्या मनामध्ये ठेवायचे आणि 8च्या पुढचा अंक मोजायचे। 8च्या नंतर 9, 10, 11, 12, 13, 14, म्हणजे 8 आणि 6 किती होतील 14। पण इकडचा जो एककाच्या घरातला आलेला आहे तो पण आपल्याला इथं धरायचंय, पकडायचंय त्याला पण, म्हणजे 14 आणि 1 किती झाले 15, 15ला आपण इथे लिहायचे 5, हातचा द्यायचा 1। मला इथपर्यंत समजलं। परत शतकाच्या घरामध्ये काय करायचंय आपल्याला, परत ते अंक सगळे मोजून घ्यायचे। आता इथं आहेत 8 आणि इथं आहेत 4, मग 8 डोक्यात ठेवायचे मानामध्ये आणि 4 बोटं काढायचे, आणि 8च्या पुढून ते काउंट करायचे म्हणजे मोजायचे। 8च्या नंतर 9,
10, 11, 12 म्हणजे बघा 8 आणि 4 किती होतात 12. 12 मध्ये एक जो इकडून आलेला असतो त्याला पण धरायचंय आपल्याला. 12 आणि 1 किती झाले 13. अशा प्रकारे हे झाले हास्याचे गणित. आता हे बाकीचे जे गणित आहेत ते गणित तुम्हाला काय करायचे सोडवायचे. बघा खूप सोपं आहे. 6 आणि 3 किती होतात 6च्या पुढे 3च बोटं काढायचे आणि मोजायचे. 6 नंतर 7, 8, 9 उत्तर काय लिहितं 9. लगेच इथे लिहून टाकायचे 9. आता 7 मध्ये शून्य मिळवले बरोबर. 7 ह्या अंक आहे आणि त्याच्यामध्ये शून्य मिळवायचे आणि तो उत्तर लिहायचे. काही काही मुलं काय करतात डायरेक्ट शून्य लिहितात. तिथं शून्य कसं येईल बरं कारण इथं 7 आहेत ना अजून. जर तुमच्याकडे 7 चॉकलेट दिलेत आणि सांगितलं की हे 7 चॉकलेट तू काय कर संध्याकाळी खा तसेच ठेव मग तुम्ही ते तसेच ठेवणार संध्याकाळी खायचे म्हणून. मग त्याच्यामध्ये काय बदल झाला का ते 7चे 8 झाले का किंवा 7चे 5 झाले का नाही झाले कारण आपण ते तसेच ठेवले ना. मग त्याच्यामध्ये शून्य ऍड केला काय नाही केला काय तरी उत्तर किती यायला पाहिजे याच्यामध्ये 7च यायला पाहिजे. आता इथं आहे 7 अधिक 8. इथं 8 आहेत वरती 7 आहे. मग 8 मनात ठेवायची कुठली तरी एक संख्या मनात ठेवायची म्हणून सांगितलेलं आहे. 8 मनात ठेवली 8च्या पुढून 7च फक्त काय करायचे तर आपल्याला बोट मोजायची. 8 डोक्यात आहे 8च्या पुढचा अंक कुठला असतो 9, 10, 11, 12, 13, 14, 15 म्हणजे उत्तर काय आलं इथं 15. आलं लक्षात. म्हणजे इथं हातचा आला का नाही आला. काही काही वेळेस काय असतं हातच्याचे गणित म्हणल्यानंतर सगळीकडेच हातचा द्यायचा का काय म्हणून मुलं काय करतात घाई गडबडीत सगळ्यांच्या घरावरती काय करतात 1 1 2 2 3 3 जे काय वाटेल त्यांना ते देऊन टाकतात. पण काही वेळेस परीक्षेमध्ये असंच केलेलं असतं हातच्याचे गणित म्हणतात आणि एखादं गणित बिगर हातच्याचं दिलेलं असतं. मग हातचा म्हणलं काय 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 15 आलाय तर हिथं 5 लिहितात आणि ह्याच्याच घरावरती काय करतात 1 लिहितात कारण याच्या पुढे घरच नाही ना. त्याच्यामुळे जे उत्तर आले ते डायरेक्ट त्याच घरात लिहून टाकायचे. अशा प्रकारे ही सगळी गणित तुम्हाला करायची. ही तुम्हाला सरावासाठी दिलेली आहे. पुढचं आहे आडव्या मांडणीने बेरीज करा. आता आपण बघितली होती ती कुठली मांडणी होती उभी मांडणी होती. बघा हे असं उभं लिहिलेलं आहे म्हणजे ह्याला उभी मांडणी म्हणतात. आता आडव्या मांडणीने बेरीज करा म्हणजे आडवं दिलेलं असतं बघा असं. इथं काही एक दशकची घरं दिलेली असतात का आपण नाही कारण ती आडवी सरळ रेषेत दिलेलं असतं ते. मग आडव्या मांडणीने बेरीज करा म्हणजे काय करा तर मुलांना 2 किंवा 3 अंकी संख्येची बेरीज आडव्या पद्धतीने करायला शिकवतात. जी उभी पद्धत आहे तीच फक्त काय करायची आपल्याला आडव्या पद्धतीने करायची पण बेरीजच करायची. इथं काही वेगळं करायचं का नाही. यात हातची असलेली आणि हातची नसलेली दोन्ही प्रकारची उदाहरणं असतात. बघा इथं महत्वाचं सांगितलं की ह्या आडव्या मांडणीमध्ये एकतर हातच्याचं पण गणित असतं आणि नसतं पण. ज्यामुळे मुलांना बेरीज स्पष्टपणे समजते. आता आपण एक उदाहरण बघूया. उदाहरणार्थ 34 अधिक 25 बघा तिथं उदाहरण दिलंय 34 अधिक 25 बरोबर आणि प्रश्नचिन्ह म्हणजे इथं आपल्याला काय करायचंय उत्तर काढायचे आडव्या पद्धतीने बेरीज करून. आता इथला एककाचा अंक बघायचा 5 आहे. या संख्येमध्ये एककाचा अंक बघायचा 4 आहे. म्हणजेच या दोन्ही संख्यांच्या मध्ये कशाचं चिन्ह आहे बेरीज म्हणजे आपल्याला इथं काय करायची बेरीज म्हणजेच मिळवायचे. मग इथं दिले 4 आणि इथं दिले 5. दोन्ही संख्येमध्ये पहिल्यांदा एककाच्या घरामध्ये कुठला अंक आहे तो शोधून घ्यायचा. इथं आहे 5 इथं आहे 4. मग 5 आणि 4 किती होतात हे अगोदर मोजायचे. 5 डोके ठेवले आपल्याला 4च मोजायचे. 5च्या नंतर 6 7 8 9 म्हणजे इथं उत्तर काय आलं 9. आता राहिले कुठले अंक हे 2 अंक राहिले कुठले दशकाचे बरं का. बघा हे दशकाचे अंक राहिले त्या घरातला 2 आणि इकडचा 3. मग 3 आणि 2 किती होतात बघायचं. 2 लक्षात ठेवलेत आपण डोक्यात 3 मोजायचे आपल्या 2च्या पुढून 3 4 5 म्हणजे उत्तर काय आलं 5. म्हणजे टोटल संख्या काय झाली 59. आलं लक्षात. आता पुढचं उदाहरण आहे 33 अधिक 22 बरोबर क्वेश्चन मार्क. आता इथं आपल्याला उत्तर काढायचे. मी ट्रिक सांगितली तुम्हाला आडव्या पद्धतीने बेरीज करताना काय करायचं सुरुवातीला एककाला कुठला अंक आहे एककाच्या घरात कुठला आहे तर इथं आहे 2 आणि इथं आहे 3. त्याच्या खाली छोटसे असं डॉट केला तरी चालेल म्हणजे तुमच्या लक्षात येईल. काही काही वेळेस 2 पेक्षा 3 4 5 अंकी पण असतात तेव्हा कन्फ्युजन होतो गोंधळ होतो आपला बेरीज करताना. चुकून आपण इकडे 2 घेतो आणि इकडे घेताना 4 5 अंकी जे काय असेल आता इथं सेमच अंक आहेत म्हणून पटकन लक्षात येतं. पण अशा वेळेस काय होईल
इथला 3 घेतला आणि इकडचा 6 घेतला तर चालेल का? नाही, कारण 3 एककात आहे आणि 6 एककात. पण इथं दोन्ही सेम आहेत, दशकाचे पण अंक सेम आहेत आणि एककाचे पण सेम आहेत. मग इकडं 2 आणि इकडं 3. 3 आणि 2 किती होतात? 3 नंतर 4, 5 म्हणजे तिथे झाले 5. आता राहिला कुठला अंक? दशकाचा अंक. म्हणजेच दशकाच्या अंकामध्ये किती आहेत? 3 आणि 2. ह्याचं उत्तर जर 5 आलं आणि इथं पण सेम संख्या असेल तर काय येणार? इथं उत्तर 5च येणार. आलं लक्षात? पुढचं आता उदाहरण घेऊया. 66 अधिक 13 बरोबर क्वेश्चन मार्क. 66 अधिक 13 किती होईल बरं? एककाचा अंक बघा, 6 आणि 3 आहे बरोबर. 6 नंतर 7, 8, 9 इथं आलं 9. दशकाचे अंक बघा, हे दशक आहेत. 6 आणि 1, 6च्या नंतर पुढचा अंक कुठला असतो? 7 म्हणजे किती झाले? 79. बघा फरक आहे. 5वर 9 59 आणि 7वर 9 79. हे झाले आपले उत्तर आडव्या पद्धतीने, म्हणजे आडवी मांडणी करून बेरीज करा. आता ह्याच्यामध्ये हातचा होता का? नाही, हे काय होते? बिगर हातच्याचे गणित होते. आता शाब्दिक उदाहरणामध्ये पण बेरीजच करायची आपल्याला. मग कशी करायची? बघा, एका शाळेत 135 मुलं आहेत, मुले आणि 122 मुली आहेत. बघा, एक शाळा आहे, त्या शाळेमध्ये 135 काय आहेत? मुलं आहेत आणि 122 काय आहेत? मुली आहेत. तर त्या शाळेत एकूण विद्यार्थी किती? बघा, मुलांची संख्या दिली, मुलींची पण दिली आणि आपल्याला विचारले काय? एकूण विद्यार्थ्यांची संख्या. म्हणजे इथं काय करायची? आपल्याला बेरीज करायची. आणि हे काय दिलेलं आहे? शाब्दिक उदाहरणामध्ये दिले. म्हणजे मग 135 इथं लिहायचे अधिक नंतर किती मुली आहेत? त्या 122. बघा, शाब्दिक उदाहरण लिहिताना आता 135 काय आहेत? ही मुले आहेत म्हणून इथे लिहायचं मुले. 122 काय आहेत? मुली म्हणून इथे लिहिले मुली. आणि आता ह्यांची काय करायची? आपल्याला बेरीज करायची. मग 5 अधिक 2 किती होतात? 5 नंतर 6, 7. इथं काय आलं उत्तर? मग 7. 3 अधिक 2 किती होतात? 3 नंतर 4, 5. इथं आलं उत्तर 5. 1 अधिक 1 किती होती? 2. म्हणजेच उत्तर काय आलं? 257. बघा, इथं 257 आलं उत्तर बरोबर. मग एकूण शाळेमध्ये किती आले विद्यार्थी? किती आहेत? 257 विद्यार्थी आहेत. खूप सोपी पद्धत आहे. शाब्दिक उदाहरणं खूप सोपे आहेत, व्यवस्थित सोडवता येतात. ज्यांना ही ट्रिक्स लक्षात आली ते मुलं व्यवस्थित गणित सोडवतील. पुढचं उदाहरण आहे रामकडे. बघा, आता हे शाब्दिक उदाहरणामध्ये दिलेलं आहे. हे आडव्या मांडणीने मांडल्यानंतर सुद्धा सोपं आहे. बघा, इथला एककाचा अंक बघा, 5 आणि 2 आहेत. 5च्या नंतर 6, 7 लिहिले तिथे 7. त्यानंतर दशकाचा अंक बघा, 3 आणि 2 किती आलं उत्तर? 5. आणि त्यानंतर शतकाचा अंक बघा, 1 अधिक 1 2 आलं उत्तर 257. आडव्या मांडणीने केली आपण शाब्दिक उदाहरणामध्ये. उभी मांडणी करून सुद्धा उत्तर आलं 257. आडवी मांडणी करून सुद्धा उत्तर आलं 257. तर पुढचं उदाहरण पाहूया. रामकडे 245 रुपये आहेत आणि श्यामकडे 132 रुपये आहेत. दोघांकडे मिळून एकूण किती रुपये आहेत? बघा, श्याम नावाचा मुलगा आहे, राम नावाचा पण मुलगा आहे. आता रामकडे किती आहेत? 245. मग आपल्याला इथं काय लिहायला लागेल? रामचं नाव लिहावं लागेल. आणि रामकडे किती आहेत? 245. त्यानंतर श्यामचं नाव आहे म्हणून श्याम लिहायचं इथं. श्यामकडे किती दिलेले आहेत? 132 बरोबर. आणि आपल्याला बेरीज विचारली म्हणून इथं बेरीजचं चिन्ह द्यायचंय. आता या दोघांची नोंद किती रुपये होतील विचारले. उभी मांडणी बरं का इथं, आणि इथं आहे आडव्या मांडणी. दोन्ही पण करून बघूया आपण. 5 अधिक 2 5च्या नंतर 6, 7 इथं आलं उत्तर 7. 4 आणि 3 4च्या नंतर 5, 6, 7 इथं आलं उत्तर 7. 2 आणि 1 3. बरोबर जशी मांडणी केली तसंच लिहायचंय शाब्दिक उदाहरणामध्ये. 377 हे उत्तर आलेलं आहे. आता आडव्या मांडणीने बघूया. इथं आहे 5, इथं आहे 2. 5 आणि 2 7 आलेला आहे. दशकाचे घर बघूया. 4 आणि 3 उत्तर आलंय 7. आणि शतकाच्या घरामध्ये 2 आणि 1 2 आणि 1 किती झाले? 3. म्हणजेच दोघांकडे मिळून किती रुपये झाले? 377. बघा, आडव्या मांडणीने पण 377च येतात आणि उभी मांडणी केली तरी 377 रुपये त्या दोघांकडे मिळून झालेले आहेत. पुढचं उदाहरण आहे. एका दुकानात 320
लाल चेंडू आणि 154 पिवळे चेंडू आहे. एक दुकान आहे, त्या दुकानामध्ये लाल चेंडूंची संख्या किती आहे? 320 आणि पिवळे चेंडू किती आहेत? 154. तर दुकानात एकूण चेंडू किती झाले? म्हणजे दोन्ही रंगाचे चेंडू मिळून एकूण त्या दुकानात चेंडू तरी आहेत किती बरं, ते काढायचे आपल्याला. आडव्या मांडणीने आपण लिहिलेले आहे 320 लाल चेंडूचे बेरीज करायची म्हणून बेरजेचे चिन्ह आणि 154 पिवळे चेंडू आहेत म्हणून पिवळे चेंडूची संख्या लिहिली. आता 0 आणि 4 मध्ये 0 मिळवले तरी सुद्धा उत्तर काय येणार आहे? 4च. ते बदलणार आहे का? नाही. दशकामध्ये किती आहेत? 2 आणि 5 आहे. 2 आणि 5 किती होतील? 7. बघा 5 नंतर 6 7 म्हणजे 7 आलं. आता शतकाच्या घरामध्ये किती आहेत? 3 आणि 1. 3 आणि 1 किती होतं? 4. म्हणजे उत्तर काय आलं? 474. त्या दुकानामध्ये लाल रंगाचे आणि पिवळ्या रंगाचे असे दोन्ही मिळून चेंडू 474 चेंडू त्या दुकानदार आहे. आता पुढचं उदाहरण आहे, एक माणूस 145 किलोमीटर सायकल चालवतो. बघा किती किलोमीटर? 145 आणि 232 किलोमीटर गाडी पण चालवतो. तर त्याने एकूण किती किलोमीटर प्रवास केला? किलोमीटर मध्ये दिलंय म्हणून घाबरून जायचं नाही. आपल्याला संख्या दिलेली असते, त्या संख्येची बेरीज करायची आपल्याला. म्हणजेच 145 लिहिलेलं आहे, प्लसचं चिन्ह म्हणजे अधिकचं चिन्ह बरोबर 232 किलोमीटर त्यांनी गाडी चालवली म्हणजे तेही लिहिलेलं आहे 232 आणि आपल्याला उत्तर काढायचे. तर एककाच्या घरामध्ये 5 आणि 2 आहेत, त्या दोघांची आधी बेरीज करू. 5 आणि 2 7 आले. दशकाच्या घरामध्ये 4 आणि 3 आहे, 4 आणि 3 7 झाले. शतकाच्या घरामध्ये 1 आणि 3 आहेत, झाले 3 आणि 1 आहे, झाले 4. म्हणजे नाही 2 आणि 1 आहे, झाले 3. त्याच्यामुळे उत्तर आलं 377. बघा गोंधळ होतो. 5 आणि 2 मिळून झाले 7, 4 आणि 3 मिळून झाले 7 आणि आता इथे 1 आणि इथे 2 आहेत, 1 आणि 2 मिळून झाले 3 म्हणजे 377 किलोमीटर त्यांनी काय केलेलं आहे? प्रवास केलेला आहे. म्हणजेच अशा प्रकारे आपल्याला आडव्या मांडणीने उभ्या मांडणीने शाब्दिक उदाहरण कसे विचारलेले असतात, कसे सोडवायचे, लिहिण्याची पद्धत कशी, शाब्दिक उदाहरण तेही लक्षात आलेलं आहे. आता पुढे बघूया, लहान संख्येतून मोठी संख्या वजा करताना. आता ही झाली, आता आपण पाहिलेली ती झाली पूर्ण बेरीज. आता वजाबाकी असणार. लहान संख्येतून मोठी संख्या वजा करताना दशकाच्या किंवा शतकाच्या घरातून एक संख्या घेऊन वजाबाकी केली जाते. सेम त्याच प्रकारे तिथं फक्त मिळवायचं असतं म्हणून बेरीज करायची, या ठिकाणी वजाबाकी दिली म्हणजेच घालवायचे आपल्याला त्यातून. मग आता वजाबाकी करा म्हणून सांगितलंय. 1 हे एकक आहे, दशक आहे आणि शतक आहे. 1 मधून 8 जातील का? नाही जाणार, कारण 1 जी आहे ती लहान संख्या आहे आणि 8 जी आहे ती मोठी संख्या आहे. मग 1 मधून 8 जातील का? नाही जाणार. मग सगळ्यात सोपी पद्धत काय? 1 ला अगोदर आपण काय करायचंय? कट करायचं आणि तो 1 अंक आपण एककाच्याच घरामध्ये लिहायचंय. पहिली स्टेप झाली. दुसरी काय? शेजारी, एककाच्या शेजारी कोणाचं घर आहे? दशकाचं घर आहे. मग दशकाच्या घरामध्ये किती आहेत? 7 माणसं बसलेली आहेत. त्या 7 माणसांपैकी त्या 7 ला अगोदर कट करायचं आणि त्या 7 मधला एक माणूस एककाच्या घरात बोलवायचे, कारण एककाच्या घरामध्ये एकच होता ना वरती, कारण त्या 1 मधून 8 तर जाणार नव्हते. म्हणून इकडच्यांना म्हणायचं तुम्ही 7 जण आहे, 7 मधला 1 इकडे या. मग आता 7 मधला 1 तिकडे गेला, इथं राहिले किती? 6. कारण 7 माणसामधला 1 माणूस त्या घरामध्ये गेल्यावर त्या घरामध्ये माणसं किती राहतील? 6. मग आता आपल्याला काय करायचे? या 11 मधून किती घालवायचे? आपल्याला 8 घालवायचे. बघा 11 ही आता मोठी झाली संख्या, 11 मधून 8 इझी जातात. 11तनं 8 गेले, 8च्या पुढून 11वी पर्यंत मोजायचे. आपल्याला काय करायचंय? 8च्या पुढून 11वी पर्यंत मोजायचे. 8 तर डोक्यात आहे आपल्या. 8च्या नंतर 9 10 11 म्हणजे उत्तर काय आहे? 3. बघा ह्याच्यामध्ये आपल्याला रेषा मारायची गरज आहे का? बॉक्स काढायची गरज आहे का? गोल काढायची गरज आहे का? नाही. जेवढ्या सोप्या पद्धतीने जाता येईल तेवढ्या सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेत आपण उत्तरापर्यंत पोहोचायचे. 11 मधून 8 घालवायचे म्हणजे 8 मनात ठेवायचे. 8च्या पुढून 11वी पर्यंत मोजायचे. म्हणजेच 8 नंतर 9 10 आणि 11 म्हणजे 11 मधून 8 गेले, 3 राहिले. आता इथं वरती लिहिलेले आहेत 6. 6 ही मोठा अंक आहे, त्या मोठ्या अंकातून लहान अंक जातो.
6 मधून 3 गेले बघा, हे 6 आहेत, 6 मधून आपल्याला 3 घालवायचे, 1 2 3. मग आता किती अंक राहिलेत बरं मोजूया, 1 2 3, म्हणजेच ह्या इथं काय येणार उत्तर 3. इथपर्यंत समजलं. आता पुढचं शतकाच्या घरात जायचंय आपल्याला. 2 मधून किती घालायला सांगितलंय आपल्याला, 1. 2 आहेत, 2 मधनं 1 इझी जातं. मग किती राहिले, 1, म्हणून इथं काय लिहिलं 1. बघा हातच्याची वजाबाकी आहे, खूप सोपं आहे. हातच्याची वजाबाकी लगेच समजली बघा, हातचा देऊन याच्यामध्ये काय केलं आपण, वजाबाकीमध्ये घालवलेत आपण, कट केलेत आणि बेरजेमध्ये मिळवलेत. आलं लक्षात. म्हणून प्रत्येक उदाहरणांमध्ये चिन्ह लक्षात ठेवायचंय, वजाबाकी म्हणजे मायनस चिन्ह. आलं लक्षात. पुढचं उदाहरण बघूया. इथं आता बघा, इथं दिलेले सगळ्या घरामध्ये अंक, पण इथं शतकाच्या घरामध्ये 6च लिहिलेले आहेत, 6च्या खाली अंकच नाही. मग अशा वेळेस काय करायचं, मग मुलं म्हणतात आम्हाला तर असंच शिकवलंय, हे असं आम्हाला माहितीच नाही, मग हे काय तर चुकीचं दिलंय. चुकीचं कसं देतील बरं, बरोबर दिलेलं आहे, पण आपण सोडवायचंय. आपल्याला सोडवताना आता आपण बघूया की हे गणित कसं सोडवायचे. बघा आता 4 आहेत, 4 मधून 6 जातील का, नाही जाणार, कारण 4 हा लहान अंक आहे. मग सगळ्यात पहिली आपली स्टेप काय होती की तो अंक काय करायचा, कट करायचा. कट केला, वरती तो अंक आहे तसा वरती उचलून ठेवायचा. 4 लिहिले वरती. शेजारी किती बसलेत बघायचं, दशकाच्या घरामध्ये 5. 5ला पण कट केला. 5 मधला एक माणूस इकडे बोलवला, मग 5 मधला एक तिकडे गेला, म्हणजे त्याच्या घरामध्ये आता माणसं किती आहेत ते अगोदर लिहायला लागेल. 5 मधून 1 गेला, म्हणजे इथं किती राहिले, 4. बघा 5 माणसं आहेत, एक माणूस त्यांच्या घरात गेला, किती राहिले, 1 2 3 4. 4 लिहिले आपण. आता 14 मधून आपल्याला किती घालवायचे, 6 घालवायचे. 6 गेले, डोक्यात ठेवायचे 6 आणि 6च्या पुढून 14 येईपर्यंत मोजायची. 7 8 9 10 11 12 13 आणि 14, म्हणजे किती राहिले, 8 राहिले. इथे लिहिलं त्याचे उत्तर 8. आता 4 मधून 5 जातील का, नाही जाणार, कारण 4 हा लहान अंक आहे. मग शेजारी शतकाच्या घरामध्ये बघायचे किती आहेत, 6 आहेत. ह्या 6ला काय करायचं आपण, कट करायचे आणि ह्या 6 मधला 1 इकडे घ्यायचा. आता 6 मधला 1 तिकडे गेला, म्हणजे त्याच्या घरामध्ये किती राहिले माणसं, 5 राहिली. इथे लिहायचे 5 आहे तसे. आता ह्या 14 मधनं आपल्याला किती घालवायचे, 5. 5 डोक्यात ठेवायचे. 5च्या पुढून 14 पर्यंत अंक मोजायचे. 5 नंतर 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14, म्हणजे किती राहिले, 9. आणि हे 5, कारण 5च्या खाली कुठलाच अंक नाही, तिथलं काय घालवायचंय का आपल्याला, नाही. मग ते 5 आहे तसे अंक खाली लिहायचे, म्हणजे उत्तर आलं 598. आलं लक्षात. अशा प्रकारे जरी उदाहरण दिलं तरी असंच सोडवायचे, असं दिलं तरी तसंच सेम सोडवायचे. काही बदल केलाय का आपण, नाही. अंकातून दुसरा अंक जात नसेल, लहान मधून मोठा अंक जात नाही, पहिली स्टेप काय केली आपण, कट करायचं, शेजारच्याकडनं घ्यायचं. शेजारच्याकडून घेतल्यानंतर त्याच्या घरात किती राहिले तो अंक तिथे लिहायचा आणि नंतर वजाबाकी. वजाबाकी करताना सेमच. 6 मधून 14 मधून आपल्याला 6 घालवायचे. मग 14 आता असे रेषा मारत बसले की आपला वेळ जाणार. मग सोपी ट्रिक काय की 6 मनात ठेवायचे. 6च्या पुढून 14 पर्यंत आपल्याला अंक मोजत जायचे, म्हणजे कुठं मोजत जायचे. आपल्याला लगेच लक्षात येईल की 14 मधून 6 गेले, किती राहिले, 8 राहिले. अशा सोप्या सोप्या पद्धतीने कमी वेळेत लवकर उत्तरापर्यंत पोहोचायचे, ह्या सोप्या पद्धती आहेत. आणि त्याच पद्धतीने जर आपण गणित केलं तर आपल्याला गणित विषय सगळ्यात सोपा आणि सगळ्यात आवडीचा हा विषय आहे. त्यामुळे या गणित या विषयामध्ये अजिबात मार्क जात नाही. तर यात महत्वाचं काय आहे की कॅल्क्युलेशन, अंक नीट बघणे, अंक ओळखणे, ते मोजणे, क्रिया कोणती करायची, उदाहरणं काय विचारले, एवढं समजलं की त्या मुलाचं उत्तर बरोबर येणार आणि सगळ्या मुलांचे उत्तर बरोबरच येणार. तर अशा प्रकारे हे बाकीचे पण काही उदाहरणे आहेत ते तुम्ही सोडवायचे आहेत. पुढचं आहे शाब्दिक उदाहरण. आता शाब्दिक उदाहरण वजाबाकीमध्ये कसं विचारलेलं असतं बघा. रामकडे 50 रुपये आहेत, त्यांनी 20 रुपयाचा एक पेन खरेदी केला, तर त्याच्याकडे किती रुपये शिल्लक राहतील. बघा बेरीज असेल तर एकूण किती झाले. आणि आता वजाबाकीच्या शाब्दिक उदाहरणामध्ये हा शब्द असतो बघा, किती शिल्लक राहिले, किती बाकी राहिले, किती उरले, हे जे शब्द आहेत त्या शब्दावरून आपल्याला लक्षात येतं की हे वजाबाकीचं उदाहरण आहे. बघा रामकडे 50 रुपये होते आणि त्या 50 रुपये मधून त्यांनी काय केलं, 20 रुपयाचा एक पेन घेतला. बघा हे लिहिले 50 रुपये कोणाकडे होते, रामकडे. त्यांनी कितीचा पेन घेतलाय, 20 रुपयाचा पेन घेतलाय. बरोबर.
चिन्ह वजाबाकी, कारण शिल्लक राहिले किती म्हणले, शिल्लक याचा अर्थ वजाबाकी, वजाबाकीचे चिन्ह दिले. आता रुपयाच्या खाली आपण रुपये लिहूया. 0 मधनं 0 गेले, शून्यच राहतात. 5 मधून 2 गेले, हे 5 आहे, 5 मधनं 2 गेलेत, 1 2 3 म्हणजे किती राहिले, 3 राहिले. म्हणजेच त्याच्याकडे किती रुपये राहिले, 30 रुपये राहिलेत. बघा 50 वजा 20 बरोबर 30, म्हणजेच रामकडे किती रुपये राहिले, 30 रुपये शिल्लक राहतील. शाब्दिक उदाहरणामध्ये हे असे शब्द लिहायचे असतात तर ते शाब्दिक उदाहरण पूर्ण होतं. आता हे आपण फक्त कॅल्क्युलेशन केलंय. लिहिताना लास्टचं वाक्य जे असतं ते रामकडे, कारण तिथे विचारलंय की रामकडे मग एकूण किती रुपये शिल्लक राहतील, तर रामकडे एकूण 30 रुपये शिल्लक राहतील. हे झालं वजाबाकीचं शाब्दिक उदाहरण. सोपं. उभ्या मांडणीने जशी आपण वजाबाकी केली तशी सेम आडव्या मांडणीने करायची आणि ते शाब्दिक म्हणजे शब्दांमध्ये लिहायचं आहे. दुसरं आहे, शाळेत पहिल्या दिवशी 100 विद्यार्थी आले होते, दुसऱ्या दिवशी 10 विद्यार्थी अनुपस्थित होते म्हणजे गैरहजर होते. तर किती विद्यार्थी शाळेत आले, बघा पहिलाच दिवस होता, शाळेमध्ये किती विद्यार्थी आले, 100 विद्यार्थी आले, बरोबर. आणि दुसऱ्या दिवशी पहिला दिवस छान गेला, 100 विद्यार्थी प्रेझेंट होते, दुसऱ्या दिवशी 10 विद्यार्थी अनुपस्थितीत म्हणजेच काय होते, ते अनुपस्थितीत म्हणजेच गैरहजर होते ते. मग 10 विद्यार्थी लिहायचे, इथं वजाबाकीचे चिन्ह द्यायचं. बघा 0 मधनं 0 गेले, 0. आता 0 मधनं 1 जाईल का, नाही जाणार, मग इकडचा 1 इकडे घ्यायचा, ते 0 कट करून वरती लिहायचे 10. मग 10 मधनं 1 गेला, किती राहिले, 9. म्हणजेच उत्तर काय आलं, 90. म्हणजेच विद्यार्थी किती शाळेत आले, दुसऱ्या दिवशी 90 विद्यार्थी आले. तर अशा प्रकारे आपलं हे शाब्दिक उदाहरण झालेले आहे. आता 2 अंकी संख्यांचा आपल्याला काय करायचंय, गुणाकार करायचे. वरती 2 अंक असतात, खाली 1 अंक असतो, त्याचा आपल्याला काय करायचंय, गुणाकार. 2 अंकी संख्येचा गुणाकार करताना आपण प्रथम एकक स्थानच्या अंकाने गुणाकार करायचा, म्हणजे अगोदर एककाच्याच घराचा गुणाकार करायचा आहे आणि मग शेजारी जो दशकाचं घर आहे त्याच्याकडे जायचं, त्या अंकाने त्या अंकाला गुणाकार करायचा. तर 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने गुणणे म्हणजेच हातच्याचा गुणाकार झाला, बरोबर. आता एककाच्या घरामध्ये 7 लिहिलेलं आहे, खाली 8 लिहिलेलं आहे, दशकाच्या घरात 5 लिहिलेलं आहे आणि चिन्ह कशाचं दिलेलं आहे, गुणाकार, बरोबर. आता 8चा पाडा 7 पर्यंत म्हणा किंवा 7चा पाडा 8 पर्यंत म्हणायचंय. त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय पाहिजे, पाडेपाठ पाहिजे. पाडेपाठ असेल की आपल्याला गुणाकार लगेच जमतो, सोपी पद्धत आहे. तेव्हा मग आपल्याला काय, पाडे म्हणत बसायची गरज लागणार नाही किंवा पाठांतर करायची गरज लागणार नाही. कारण जर तुम्हाला अगोदर जर पाडे येत असेल, पाठ असेल, सराव असेल तुमचा, मग एक तर काय करायचा, 7चा तरी पाडा नाहीतर 8चा तरी पाडा म्हणायचा. मग 8चा जर पाडा तुम्ही म्हणत असेल तर ते कुठपर्यंत म्हणायचे, 7 पर्यंत म्हणायचे. आणि 7चा जर पाडा म्हणत असेल तर ते 8 पर्यंत म्हणायचं. मग दोन्हीपैकी एक अगोदर ठरवायचे की आपल्याला 8चा म्हणायचा का 7चा म्हणायचा. मग 8चाच पाडा म्हणायचा आपल्याला. खाली जो अंक लिहिलेला असतो ना त्याच अंकाचा पाडा वरती जो अंक लिहिलेला असतो तिथपर्यंत म्हणायचा. म्हणजे 8चा पाडा कुठपर्यंत म्हणायचा, 7 पर्यंत. एक तर असं पाडे म्हणून तरी करा, जर पाडे येत नसतील सरळ एका साईडला पूर्ण तो पाडा लिहून घ्या. आता 8 चालायचा तर 8चा आपण गुणाकार करायचा तर 8चा पाडा लिहून घेऊया, पण याच्यामध्ये वेळ जाईल. पाठांतर असेल तर ते सोपं होईल, कमी वेळामध्ये होईल. आता 8चा पाडा लिहूया आपण. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40, 8 6 48, 8 7 56, 8 8 64, 8 6 48, 8 6 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72 आणि 8 10 80. आलं लक्षात. 8चा पाडा आपण सगळा लिहिलेला आहे. आता 8चा पाडा 7 पर्यंत म्हणायचा. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40, 8 6 48, 8 7 56 म्हणजे 7 नंबर पर्यंत कुठला अंक संख्या तयार झाली, 56. 56 म्हणल्यानंतर ह्या 56 मधला 6 अंक आपल्याला कुठे घ्यायचे, एककाच्या घरात घ्यायचे आणि 5 अंक कुठे लिहायचे, दशकाच्या घरात. कारण 8 7 56 हे उत्तर आहे आपलं, हे 56. आलं लक्षात. इथे दिलेले बघा 56. 56 मधला 6 अंक. ह्या 56 मध्ये पण एकक बघायचंय, एकक आहे 6 म्हणून 6च्या घरात लिहिले, 5 दशकाच्या घरातले. आता 8चा पाडा 7 पर्यंत गुणून झालाय आपला. आता 8चा पाडा दशकाच्या घरातला जो अंक आहे
त्याच्याशी गुणायचंय आपल्याला. 8चा पाडा 5 पर्यंत म्हणायचे. बघा 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40. काय आलं उत्तर? 40 आलेलं आहे. बघा इथे लिहिते मी 40. आता हे 40 उत्तर आले गुणाकार करून, पण आपल्याला काय करायचे त्यामध्ये 5 मिळवायचे. ह्याच्यामध्ये मिळवायचे तर आपल्याला 5 5 0 5च येणार आणि 4 4 म्हणजे इथं काय आलं उत्तर? 45 डायरेक्ट. किंवा इथं 4 लिहिलं तरी चालतं बरं का. इथं जरी नाही लिहायचं असेल तुम्हाला, इथे एक बॉक्स दिलाय मी तेवढ्यासाठी. आणि जर इथं जरी बॉक्स नसेल आणि इथं डायरेक्ट 45 लिहिलं तरीही चालतं. पण शक्यतो व्यवस्थित सुटसुटीत दिसावं यासाठी 4 इथं लिहिलं तर सगळ्यात बेटर आहे. 456 हे आपलं उत्तर आहे. 57 गुणिले 8 बरोबर उत्तर काय आलं? 456. उदाहरण आहे, एका पेटीत 15 चॉकलेट आहेत. अशा 4 पेट्या असतील तर एकूण किती चॉकलेट असतील? बघा एक पेटी आहे, ही अशी एक पेटी आहे आणि ह्या पेटीमध्ये किती आहेत? 15 चॉकलेट आहेत. बघा हे असे 15 चॉकलेट आहेत. तर अशा 4 पेट्या असतील. बघा एका पेटीमध्ये किती आहेत? 15 चॉकलेट आहेत. तर अशा किती सांगितलेत त्यांनी? 4 पेट्या सांगितलेत. बरोबर, म्हणजे इथं गुणाकाराचं चिन्ह आणि 4 पेट्या म्हणून 4 लिहिलं. मग 4चा पाडा 5 पर्यंत म्हणायचं. 4 1 4, 4 2 8, 4 1 12, 4 4 16, 4 5 20. इथे लिहायचे 0, वरती लिहायचे 2 आणि गोल करायचे. 4चा पाडा 1 पर्यंत म्हणायचे. 4 1 4, 4 मध्ये 2 मिळवले 5 6, आलं उत्तर 60. म्हणजे एकूण किती चॉकलेट असतील? 60 चॉकलेट. दुसरं आहे, एका रांगेत 12 खुर्च्या आहेत. अशा 5 रांगा असतील तर एकूण खुर्च्या किती असतील? बघा रांगेमध्ये किती खुर्च्या आहेत? 12 म्हणून 12 लिहिले. गुणाकाराचं चिन्ह आणि किती रांगा सांगितलेत? 5 रांगा सांगितले. मग आता इथं गुणाकार करताना 5 दोन्ही 10 म्हणून इथे 0 लिहिला. हातचा ह्याच्या डोक्यावर दिला. मग 5 1 5, 5 आणि 1 6, म्हणजे किती खुर्च्या राहतील? 60. आलं लक्षात? खूप सोपं आहे शाब्दिक उदाहरण. त्यानंतर आहे भागाकार. भागाकार म्हणजे डिव्हिजन. भागाकार म्हणजे एखाद्या संख्येला समान भागांमध्ये विभागणे. भागाकार करताना आपण भाजकाला भागून भागाकार आणि बाकी मिळवतो. आता सूत्र काय बघा, भाज्य अधिक भाजक बरोबर भागाकार अधिक बाकी. आता 15 भागिले 3 सांगितलंय. बघा 15 भागिले 3 ह्याचं उत्तर काढायला सांगितलंय. मग हे उत्तर कसं काढायचं आपण बघा. हे असं भागाकाराचं चिन्ह असतं. इथं 15 लिहायचे, इथं 3 लिहायचे. आता 3च्या पाड्यामध्ये 15 आहे का? 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15. 15 हे किती नंबरला आहे? 5 नंबरला आहे. म्हणून किती नंबरला ही संख्या असते तो अंक वरती डोक्यावर लिहायचा. वजाबाकीचं चिन्ह 15 आहे तसे लिहायचे. 5 मधून 5 गेले 0, 1 मधून 1 गेला 0, म्हणजे बाकी काय आलं आपलं? 0. आणि भागाकार मध्ये काय आलं? 5. म्हणजेच उत्तर काय आलेलं आहे आपलं? भागाकार 5 आलेला. दुसरं आहे 20 भागिले 4 बरोबर किती? येथे 20 भाज्य आहे आणि 4 भाजक आहे. 20 ला 4 ने भागायचं. म्हणजे सेम असंच करायचंय की 20 ला काय करायचंय आपल्याला? 4 ने भागायचं. इथं 20 लिहायचं, इथं 4. 4च्या पाड्यामध्ये 20 आहे का? 4 1 4, 4 2 8, 4 12, 4 1 16, 4 5 20, म्हणजे 5 नंबरला 20 आहे. म्हणून वरती 5 लिहायचं, खाली 20. 0 मधनं 0 गेले 0, 2 मधनं 0 गेले 2 मधनं 2 गेले 0, म्हणजे उत्तर काय आलं? 5. बघा इथं संख्या वेगळे. 15 भागिले 3 विचारलं, उत्तर आलं 5. इथं 20 भागिले 4 विचारलं, उत्तर आलं 5. अशा प्रकारे भागाकार म्हणजेच तो अंक, ही संख्या त्या अंकामध्ये त्या टेबलमध्ये आहे का ते बघायचं. आता शाब्दिक उदाहरणामध्ये एका डब्यात 18 गुलाब आहेत. जर 3 डब्यामध्ये गुलाब समान वाटायचे असतील तर प्रत्येक डब्यात किती गुलाब असतील? बघा किती सांगितले गुलाब आहेत एका डब्यामध्ये? 18 आहेत. 18 लिहिले. भागाकारचं चिन्ह. आणि किती डब्यांमध्ये समान वाटायचे? तर 3, म्हणून इथे लिहिले 3. 3च्या पाड्यामध्ये 18 आहे का बघायचं? आहे. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 संग 18, म्हणजे 6. 6 वरती लिहायचं, कारण 6 नंबरला काय आहे? 3च्या पाड्यामध्ये 18 आहेत. मग 8 मधून 8 गेले 0, 1 मधून 1 गेला 0, म्हणजे भागाकार किती आला? आपलं उत्तर 6 आले. म्हणजे प्रत्येक डब्यामध्ये 6 गुलाब येतील. बरोबर. पुढचं आहे एका रांगेत 24 मुले उभी आहेत. जर 4 मुलांच्या रांगा करायच्या असतील तर किती रांगा होतील? बघा एका रांगेमध्ये तर 24 मुले, लिहिली 24, भागाकाराचं चिन्ह.
आणि किती रांगा करायच्या? 4 करायच्या. म्हणून ती लिहिली 4. आता 4च्या पाड्यात 24 आहे का बघायचं. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 1 16, 4 5 20, 4 6 24 म्हणजे 6 नंबरला वरती लिहिले 6, खाली लिहिले 24. 4 मधून 4 गेले 0, 2 मधून 2 गेले 0, उत्तर आलं 6. म्हणजेच त्या मुलांच्या किती रांगा होतील? 6 रांगा होतील. अशा प्रकारे हे शाब्दिक उदाहरणं झाले. आज आपण गुणाकार, बेरीज, वजाबाकी आणि भागाकार ह्या 4 क्रियांचे शाब्दिक उदाहरणं बघितले. थँक्यू.